मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण उद्धव ठाकरे यांनी घातल्याचा आरोप भाजपच्या आढावा बैठकीत हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी केलाय. आम्ही भाजपवाले आरक्षणाच्या विरोधी आहे काय असा सवाल देखील आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी केला. भाजपा पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्त्यांची आढावा बैठक वसमत येथे संपन्न झाली. दरम्यान आमदार तानाजीराव मुटकुळे काय म्हणाले पाहूयात. साड्याला माणूस आडवा जाऊन काम करत नाही किंवा साड्यात कामात भिंत जातात. आपले कार्यकर्ते मिळून ते काम करतात आणि चांगलं काम करतात. असं असताना सुद्धा 33,000 आमची विधानसभा पाहतात. काय करा, काय म्हणतात तुम्ही? मराठा आरक्षण म्हणतात, सोयीचे भाव म्हणतात, आमचं राज्यघटना बदलणार म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टीच्या नियोजनाबद्दल आपल्या विरोधी पक्षानं निवडच नाही की 400 करणारा भारतीय जनता पार्टीला हे 400 झालं की आपल्या देशाची राज्यघटना बदलणार आणि SC, ST, OBC ह्या लोकांना ज्या आरक्षण मिळते त्या आरक्षण पूर्णपणे बंद होणार असा लोकात त्यांनी पत्ता. त्याचबरोबर मला आपले काही खासदार बोलले अनेक राज्यातून उत्तर प्रदेश त्यांच्या क्लिपा सुद्धा गावागावात आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा बोलले की भारतीय जनता पार्टीचं सरकार, शिवसेनेचं सरकार, अजित पवारांचं सरकार हे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे. 2017-18 सालात आरक्षण कोणी केले? मराठ्यांना आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस आहेत. आणि त्या काळात हजारो तहसीलदार, डेप्टी कलेक्टर, नायब तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक कितीतरी त्या काळात लागले. त्याची आठवण आपण लोकांना काढून दिली का? काही लोकांनी त्या काळात हायकोर्टात गेले मुंबईला, तिथं आपण केस जिंकली, आपलं आरक्षण अबाधित आहे. नंतर 2019 फडणवीस साहेबांचं सरकार महाराष्ट्रातून गेलं आणि उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार, शरद पवारांचं सरकार महाराष्ट्राला आलं आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात केस दिली. काय केलं सुप्रीम कोर्टात? महाराष्ट्रात मराठीत असलेली केस ही दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात इंग्रजीत तिथं का क्लिअर सुद्धा या लोकांनी करून दिले नाही. हे वास्तव आपल्याला सांगणार आहे. त्याची कॉपी सुद्धा आपल्याला आम्ही देणार आहेत. आम्ही सुधारणा झालो, महाराष्ट्राचे आपले नेते सुधारणा झाले. काय झालं म्हणून एवढं 400 पार होणारा आपले खासदार असं झालं तरी काय? महाराष्ट्रात झालं असं नाही. उत्तर प्रदेशासारख्या एका प्रगत राष्ट्रात जिथं सरकार तिथं चालते, गेल्या 5 वेळा मुख्यमंत्री झाला, तिथं 5 पेक्षाही जास्त पडते. उत्तर प्रदेशात तिथं सुद्धा आमचं सरकार चालतंय. तिथं सुद्धा खासदार आपल्या समाजवादी पार्टीपेक्षा आपण मागे. आपले मराठी 35 त्याचे 37 या सगळ्या गोष्टी उत्तर सांगण्यात आमच्या लोकांना फसवण्याचं काम या लोकांनी केलं. आणि आम्ही त्यांना प्रामाणिक सांगतो, मी सुद्धा 4 सभा घेतल्या माझ्या विधानसभेत, 4 जागी पत्रके उत्तरे, बाकीच्या वेळ असा त्रास होता. मग आमच्या कार्यकर्त्यांनी काय केलं असेल? आपण लोकांनी काय केलं असेल? आपल्या गावात पारावर जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय येत होता तेव्हा आपले कार्यकर्ते सांगत होते गोपाळ यांचे. खरं तर आरक्षणाचे विरोधी आम्ही आहेत का? देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी आहेत का? देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आरक्षण घालवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले मित्र. आणि मराठ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळेस कार्टून सुद्धा आम्ही सगळ्या वाटतो आपल्याला पाठवलेला आहे. ज्या सामना पेपरमध्ये जो सामना पेपर बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काढलेला सामना पेपर आहे त्यामध्ये सुद्धा एक कार्टून होतं की एक माणूस आणि एक बाई एकमेकाच्या तोंडात तोंड लावायचे आणि ते सामनागी हा मोर्चा एक जे आपण बोललो की सामनावाले सांगणारे आमच्या मराठा मोर्चाचे टिंगल करणारे सामनावाले आणि त्याचे माणसं निघून येतात. हे सुद्धा दुर्दैव येतो. शरद पवार साहेबांनी देशाचे कृषी मंत्री असताना पेपरची कातरण सुद्धा मी व्हॉट्सअपवर टाकले. शरद पवार सांगितलं होतं त्यावेळेस की मराठ्यांना आरक्षण कायद्यात बसवलं.
आमच्या ज्या सुप्रियाताई सुळे त्यांनी सुद्धा मागच्या वर्षी सांगितलं होतं, याचं ठाकरेचं सरकार असताना की मराठा आरक्षणापेक्षा दुसरा जलद मुद्दा महाराष्ट्रात नाही काय, हा विचार हे लोक करू लागले. पण विरोधी कोण आहे? आम्ही आरक्षण देणारे विरोधी आहेत का आरक्षणाचा विरोध करणारे लोक विरोधी आहेत हे सांगता की आम्ही कमी करू. आता 10% आरक्षण देताना मी त्या विधानसभेत होतो. 8 महिन्यापूर्वी ज्यावेळेस विधानसभेत हा विषय आला मराठा आरक्षणाचा, 1 दिवसाचं अधिवेशन होताना 1 दिवसाच्या अधिवेशनात मराठाच्या आरक्षणाच्या संदर्भात विचारला. मुख्यमंत्र्यांनी विषय लावला. मुख्यमंत्र्यांनी मराठाच्या आरक्षणाच्या संदर्भात बाजू मांडली की मराठ्यांना 10% आरक्षण आपण वेगळं दिले पाहिजे. कोणाचं आरक्षण न काढता पण मराठ्यांना वेगळं आरक्षण देऊन आणि तो ठराव पास झाला. तो ठराव फार लोकांनी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी आपले काय म्हणतात नार्वेकर साहेब म्हणले हा ठराव एक बहुमतानं पास झाला. नार्वेकर बोलले, मुख्यमंत्री खाली बसले की ते म्हणले म्हणजे दाखवा दिले आम्ही लोकांना मुख्यमंत्री बसल्यावर खाली म्हणजे तुम्हाला पुन्हा त्याच्या टिपा सुद्धा हवी देणार आहे. नार्वेकर साहेब म्हणले महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणले हा ठराव एक बहुमतानं पास झाला. विरोधी पक्ष नेते वडे किंवा काँग्रेसवाले तेवढे राहिले एकमतानं नाही म्हणले म्हणजे बहुमतानं नाही म्हणले एकमतानं झाला. आणि सर्वजण त्या ठरावाच्या बाजूने विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार साहेब तिथं बोलले ते सुद्धा त्यात देणार आहे. मग आपण का नाही बोललो? आपण गावात 10-5 टोळक्याने आमचा विरोध केला. गावात गेल्यावर मराठा आरक्षणाचे विरोधी भारतीय जनता पार्टीवले हे शिंदेचे विरोधक आहेत, या पवारवाले आमचे विरोधक आहेत आरक्षणाचे असं गावातले 10-5 लोक बोलत होते. आपण सुद्धा त्यांच्या बोलवून मग आपल्याला सांगणारे 10% आरक्षण दिले. आताही आमच्या घरातले सगळे आमचं मुळे कुटुंब आमचे 7.5 गाव 7.5 गावात